हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आणखीन एक चेंज द वॉइसचा प्रकार नवीन शिकतोय. तो आहे चेंज द वॉइस ऑफ क्वेश्चन्स. And there are two types of questions. One is yes no type question, another is WH question. आपण या ठिकाणी WH क्वेश्चनचा चेंज द वॉइस कसं करायचं, तर WH क्वेश्चनचं जर चेंज द वॉइस आपल्याला विचारला असेल तर ते कोणत्या पद्धतीने करायचं, तर तो प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचं सूत्र काय पाहावं, त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर WH वर्ड WH क्वेश्चन असेल त्याची सुरुवात नेहमी आपण WH वर्ड सुरुवात करायची. नंतर त्या वाक्यामध्ये जे काही सहाय्यकारी क्रियापद असेल ते आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. नंतर त्या वाक्यामध्ये जे काय ऑब्जेक्ट असेल ते ऑब्जेक्ट लिहा. नंतर त्या वाक्याप्रमाणे जर बी येत असेल, कॅन कुड मे माइट असेल तर बी येतं, हाव हॅज हॅड असेल तर बीन येतं. क्रियापदाला आयनचे प्रत्यय असेल तर त्याऐवजी आपण बिंगचा वापर करतो. त्यानंतर क्रियापदाचं तिसरूप लिहायचं असतं आणि बाय लिहून आपण नेहमी कर्त्याची द्वितीय लिहायची, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. तर हे सर्वसाधारणपणे WH क्वेश्चनचं हे आपल्या समोर सूत्र तयार होईल. जेव्हा आपल्याला WH क्वेश्चनचं चेंज द वॉइस विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला अशा रीतीने आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागेल. तर या ठिकाणी बघा WH क्वेश्चन मध्ये काय आहे पहा. म्हणजे WH वर्ड ऑक्झिलरी वर्ब ऑब्जेक्ट बी बीन बीइंग V3 बाय S2 आणि क्वेश्चन मार्क. आणि आणखीन एक थोडा बदल होतो. जर वाक्यामध्ये हु असेल तर हुच मात्र आपण काय करतो, बाय हुम करतो. एवढाच बदल करतो. नंतर बाकीचे बदल जे असतात ते आपण हायस लिहित असतो. हुच मात्र आपण बाय हुम करतो. बाकीचे जे चेंज असतात ते आपण ह्या सूत्राप्रमाणे करत असतो. आता फॉर एक्झाम्पल पहा, काय काय एक्झाम्पल खूप सोपे असतात. फक्त आपल्याला त्या वाक्याचं स्ट्रक्चर आपल्या लक्षात आलं का आपण अशा प्रकारचे वाक्य सोडवू शकतो. एका परीक्षेमध्ये विचारले गेलेले वाक्य असं आहे पहा. फॉर एक्झाम्पल असं आहे बघा, व्हेअर आर यू अटेंडिंग दी मीटिंग. व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. एवढं सोपं एक्झाम्पल विचारलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, जर वाक्य सरळ केलं तर कसं होऊ शकतं, यू आर अटेंडिंग द मीटिंग. बट व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. तर या ठिकाणी पहा W शब्द जो आहे तो हायसा ठेवायचा. व्हेअरचं काय ठेवलं आपण इथे, व्हेअर ठेवूया, व्हेअर. आता या ठिकाणी आर हे यू साठी आलेलं आहे, पण यू नंतर नेहमी प्लुरल वर्ब येतं. पण या ठिकाणी ऑब्जेक्ट काय हो बघा, द मीटिंग आहे. द मीटिंग हा ऑब्जेक्ट आहे. मग द मीटिंग हा शब्द सिंग्युलर आहे. मग इथं सिंग्युलर असल्यामुळे आरचं काय करावं लागलं आपल्याला, इथं इज करावं लागेल. म्हणजे व्हेअर इज. WH वर्ड नंतर ऑक्झिलरी वर्ब, व्हेअर इज. त्यानंतर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट लिहायचं. काय ऑब्जेक्ट आहे, दी मीटिंग. मग व्हेअर इज द मीटिंग. मीटिंग हा आयनचे प्रत्यय आहे तर मीटिंग हा ऑब्जेक्टच आहे. व्हेअर इज द मीटिंग. आता अटेंडिंग आयनचे प्रत्यय लावलेला आहे, मग त्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, तर बीइंग लिहायचं आहे. व्हेअर इज द मीटिंग. व्हेअर इज द मीटिंग बीइंग. परत काही पदार्थ तिसरं अटेंडचं काय येणार आहे, तर अटेंडेड. कोणाकडून, तर बाय. क्वेश्चन मार्क खायचा नाही. म्हणजे तुम्ही कुठे मीटिंग अटेंड करणार आहात, तर मीटिंग कुठे अटेंड केली जाणार आहे तुमच्याकडून, हा थोडासा बदल होऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. एका खूप पूर्वी एका परीक्षेला विचारलं गेलेलं आहे, व्हाय डिड शी किल द चाइल्ड. व्हाय डिड शी किल द चाइल्ड. असं एक्झाम्पल आहे पहा, व्हाय डिड शी किल द चाइल्ड. पहा या ठिकाणी WH वर्ड हायस आहे, तो हाय असा ठेवायचा आपल्याला. व्हायचं व्हाय ठेवूया. आता डीड हे भूतकाळ आहे, द चाइल्ड सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर टू बी स्वरूप काय लिहिणार आपण इथं, वॉज. वाय वॉज. ऑब्जेक्ट चाइल्ड आहे म्हणून द चाइल्ड लिहा. वाय वॉज द चाइल्ड. किलचं तिसरं काय लिहिणार तुम्ही, किल्ड. कोणाकडून, बाय शीची द्वितीया हर. म्हणजे व्हाय डिड शी किल द चाइल्ड, व्हाय वॉज द चाइल्ड किल्ड बाय हर. एकदा एका पूर्वी परीक्षा आलेला आहे, हाऊ डिड दे मॅनेज इट ऑन सच अ स्केल.
असं एक्झाम्पल आहे. हाऊ डिड दे मॅनेज इट ऑन सच अ स्केल. आता याचं सुद्धा उत्तर तयार करताना तुम्हाला असं लक्षात आलं असेल पहा, या ठिकाणी पहा हाऊ शब्द आहे तो हा शब्द हायचा ठेवा, हाऊचा हाऊस ठेवा, हाऊ. आता डीड हा काळ भूतकाळ आहे, शिवाय आता इट हे ऑब्जेक्ट आलेला आहे, इट हा सिंगल शब्द आहे म्हणून वॉज लिहा भूतकाळ, हाऊ वॉज. परत कर्म लिहा ऑब्जेक्ट इट, हाऊ वॉज इट. क्रियापदाचे रूप लिहा काय मॅनेजर, कोणाकडून किंवा मॅनेजर कुठे तर ऑन सच स्केल, कसं ऑन सच स्केल. आणि कोणाकडून तर बाय देम, शेवटी क्वेश्चन मार्क. असे याचं उत्तर आपण तयार करू शकतो. तर हा नेहमी स्पर्धा परीक्षेला किंवा काय काय हायस्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विचारला जाणारा प्रश्न आहे, स्कॉलरशिपच्या मुलांना वगैरे अशा प्रकारचे काय प्रश्न येतात. नेक्स्ट आता तुम्ही पुढचं वाक्य सोडवू शकताय पहा, किंवा असे काय एक्झाम्पल आहे पहा, when will you call me, असं एक्झाम्पल आहे पहा. when will you call me, when will you call me. आता पहा या ठिकाणी डब्ल्यू शब्द व्हेन आहे, व्हेनचा व्हेनच ठेवा. आता व्हेन विल यू कॉल मी, बघा आता विल हे यू साठी आलेलं आहे म्हणून विल आलं आहे, पण इकडचं कर्म मी आहे, मीच आय होत असतं, मग आय साठी विल येत नाही. ग्रॅमॅटिकली दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, आय शॅल गो टू मुंबई अँड आय विल गो टू मुंबई. बट आय शॅल गो टू मुंबई म्हणजे इट्स माय प्लॅन दॅट आय शॅल गो टू मुंबई, अँड आय विल गो टू मुंबई इट मीन्स डेफिनेटली और शुअरली आय विल गो टू मुंबई. म्हणजे विल हे फिक्स आहे, पण अशा मध्ये ग्रॅमॅटिकली ऍज पर ऍज ग्रामर इज कन्सर्न, तर अशा वेळेस आपल्याला शॅल वापरणं अपेक्षित असतं. मग व्हेन मी इकडं आल्यानंतर आय होणार आहे म्हणून विलचं काय होणार आहे तर शाल, व्हेन शाल आय, व्हेन शाल आय. त्यानंतर इथं विल असल्यामुळे शाल असल्यामुळे बी येतं पुढं बी, आणि कॉलचं तिसरं काय लिहायचं इथं कॉल लिहायचं, कोणाकडून बाय यू. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण चेंज डिवाइस करत असताना असे बदल करत असतो. आता आणखीन एक एक्सेप्शन प्रकार आहे तो हाऊचं. जर एखाद्या वाक्यामध्ये हाव आला असेल किंवा हु आला असेल, सॉरी हु आला असेल, तर हुच्या वाक्यामध्ये कसा बदल करायचा, तर हुच आपण नेहमी बाय होम करत असतो, कारण हुचा अर्थच असा असतो की आपल्याला त्या ठिकाणी कर्म कोण आहे त्याची आपल्याला कल्पना असत नाही, मग अशा वाक्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागतो. तर ते वाक्यामध्ये कशा रीतीने बदल करायचा ते पाहूया, किंवा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल येतात ते आपण इथे पाहूया. आता या ठिकाणी हु वरून परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल्स आहेत. अनेक वेळा स्पर्धा परीक्षेला हे एक्झाम्पल आले पहा, की हु स्टोल युअर वॉच, हु स्टोल युअर वॉच. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, हु स्टोल युअर वॉच. आता पहा या ठिकाणी आपण आता काय करायचं, आपल्याला हुचा बदल काय करावा लागणार आहे बाय होम, कारण हु म्हणजे आपल्याला कोण माहितच नाही म्हणून तर बाय होम असा बदल करावा लागतो, बाय होम. त्यानंतर बाय होम नंतर क्रियापद कोणतं आहे बघा, स्टोल आहे, भूतकाळ आहे. त्यानंतर मग भूतकाळ असल्यामुळे स्टील स्टोल स्टोल भूतकाळ आहे म्हणून वॉच, बाय होम वॉच. ऑब्जेक्ट काय आहे वॉच, युअर वॉच हे सिंगुलर आहे म्हणून वॉच घेतलं, बाय होम वॉच युअर वॉच. आणि स्टीलचं तिसरं काय लिहिणार तुम्ही ते स्टोल, असं उत्तर येईल. म्हणजे हु स्टोल युअर वॉच, बाय होम वॉज युअर वॉच स्टोलन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता हे सुद्धा एक्झाम्पल माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच परीक्षेमध्ये आलेलं आहे, आतापर्यंत अनेक वेळा आलेलं आहे की हु टॉट यू ग्रामर, हु टॉट यू ग्रामर, ज्याचं उत्तर दोन पत्तीने तयार होत असतं, हु टॉट यू ग्रामर. बघा आपण दोन कर्मे असताना चेंज डिवाइस पाहिले बघा, ही गेव हर अ बुक, अ बुक वॉज गिवन टू हर बाय हिम, और शी वॉज गिवन अ बुक बाय हिम. तसं आता हु टॉट यू ग्रामर या वाक्यामध्ये जर बारकाने पाहिलं, ऑब्झर्वेशन केलं, तर दोन ऑब्जेक्ट आहेत बघा,
हु टॉट यू ग्रामर? तुम्हाला ग्रामर कोणी शिकवलं? काय शिकवलं? व्हॉट डिड यू वेर टॉट ग्रामर? हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अँड हुम डिड टीच ग्रामर? व्याकरण कोणाला शिकवण्यात आलं? तर तुम्हाला. हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आपण दोन्ही पद्धतीने ह्याचं चेंज करू शकतो. आता हुचं काय करू आपण इथे? बाय हुम करूया. हुचं बाय हुम. आता प्रथम आपण हे ऑब्जेक्ट घेऊया. ग्रामर हे सिंग्युलर आहे आणि टॉट हा भूतकाळ आहे. मग एक वचनी भूतकाळ टू बी सुरू वॉज किंवा वेअर त्यापैकी वॉज. बाय हुम वॉज. त्यानंतर लगेच ग्रामर घ्यायचं. बाय हुम वॉज ग्रामर. परत क्रियापदाचं स्वरूप लिहायचं टॉटचं टॉटच. बाय हुम वॉज ग्रामर टॉट. आता यू हे अशा वेळेस काय करतो असं आपण उपकर्माच्या अगोदर टू शब्द लिहितो. म्हणून बाय हुम वॉज ग्रामर टॉट टू यू असा बदल होईल. अनेक परीक्षेमध्ये हे एक्झाम्पल आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक वेळा आलेलं आहे. बाय हुम वॉज ग्रामर टॉट टू यू. किंवा दुसऱ्या पद्धतीने हेच वाक्य कसं करता येईल आपल्याला? हुचं रूपांतर काय करा तुम्ही? बाय हुम मध्ये करा. बाय हुम. आता आपल्याला यू हे कर्म घ्यायचं. मग यू साठी वॉज येत नाही तर यू साठी नेहमी वेअर येतं. मग बाय हुम वेअर. परत यू लिहा. बाय हुम वेअर यू. आता क्रियापदाचं स्वरूप लिहा. टॉटचं टॉट लिहा. बाय हुम वेअर यू टॉट. आता इथं टू वगैरे काय येत नाही. मुख्य कर्म लिहायचं ग्रामर. किती सोपा पार्ट आहे. परीक्षा नेहमी विचारले गेलेले हे एक्झाम्पल्स आहेत. अशा प्रकारे एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला नेहमी विचारलेले आहेत. आणखीन एक एक्झाम्पल पाहू आपण अशा प्रकारचं. डब्ल्यूएच क्वेश्चनचं वाक्य आलं असेल तर असा बदल करतो आपण. हु टीचर्स यू इंग्लिश? हु टीचर्स यू इंग्लिश असं एखादं सेंटेन्स आहे. हु टीचर्स यू इंग्लिश या वाक्यात आपल्याला चेंज वाईज करायचं आहे. बऱ्याच परीक्षेला हे पण एक्झाम्पल आलेलं आहे. काय बदल करता येईल आपल्याला बा? या ठिकाणी हुच काय करू आपण इथं? बाय हुम. बाय हुम. आता या ठिकाणी बाय हुम इंग्लिश हे आता यू आणि इंग्लिश हे परत दोन ऑब्जेक्ट आलेत बघा. यू हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इंग्लिश हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आपल्याला कोणाला घ्यायचं आहे? इंग्लिश अगोदर घेऊया. आणि बाय हुम. बाय हुम नंतर इंग्लिश ऑब्जेक्ट एक वचन आहे म्हणून सिंग्युलर इज घ्या. बाय हुम इज इंग्लिश. टीचचं तिसरं काय लिहिणार? टॉट. आणि कोणाला? टू यू. ह्याप्रमाणेच येणार. फक्त हे भूतकाळ आहे, वर्तमान काळात आहे. दुसऱ्या पद्धतीने हेच एक्झाम्पल कसं येईल? हुचं बाय हुम करा. बाय हुम. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? यू घ्यायचा आहे. यू कर्म अगोदर घ्यायचा आहे. बाय हुम. आता यू साठी इज येत नाही, आर येतं. बाय हुम आर यू. तिचं तिसरं काय राहणार? टॉट. काय तर इंग्लिश. अशा रीतीने आपण या ठिकाणी डब्ल्यूएच क्वेश्चनचा चेंज वाईज कशा रीतीने करायचा याचा आपण इथं चर्चा केली. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा पाठ समजला असेल. त्या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.